अमोनियम सिट्रेट हे सगळे काय आहेत आयर्नचे कंपाऊंड आहेत आयर्नचे फेरस अमोनियम सिट्रेट त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे मॉलिक्युलर वेट दिलेलं नाही मॉलिक्युलर फॉर्म्युला त्याच्यानंतर डायरेक्ट सिनोनिम आहे सिनोनिम सेम आहे अमोनियम फेरिक अमोनियम सिट्रेट म्हणजे वेगळं काही दुसरं नाव नाही फक्त तेच नाव आहे की फेरिक अमोनियम सिट्रेट हे ओळखलं जातं कंपाऊंड हे मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला हे त्याचं सिनोनिम सिनोनिम वेगळं नाही ऍज इट इज आहे it is a complex salt containing less than 25.5 and not more than 22.5 of iron तर याच्यामध्ये तुम्हाला त्याची प्युरिटी दिलेली आहे प्युरिटी म्हणजे किती पर्सेंट मध्ये प्युअर आहे प्युरिटीचा मतलब फॉर्म्युला झाला सिनोनिम झालं नेक्स्ट बघूया फिजिकल प्रॉपर्टीज आता जे काही फेरिक अमोनियम सिट्रेट आहे ते कशाच्या फॉर्म मध्ये आहे सॉलिड आहे लिक्विड आहे कसं दिसतं त्याला ओडर आहे की नाही हे पाहूया इट ऑकर एज अ थिन ट्रान्सपरंट डार्क रेड स्केल्स और ग्रॅन्युल्स और ब्राउनिश रेड पावडर तर याच्यामध्ये काय सांगितलंय त्याचा रेडिश कलर आहे रेडिश कलर आहे ग्रॅन्युल्स पण असतात त्याचे किंवा पावडर फॉर्म मध्ये पण असतं ते ग्रॅन्युल्स छोटे छोटे किंवा पावडर फॉर्म मध्ये असतं फेरिक अमोनियम सिट्रेट म्हणजे आता पावडर फॉर्म मध्ये ग्रॅन्युल्स असल्यामुळे ऑब्वियसली ते कसं असणार आहे सॉलिड असणार आहे बरोबर आहे का लिक्विड असेल सॉलिड असेल कारण ग्रॅन्युल्स आणि पावडर आहे इट इज ओडरलेस म्हणजे ह्याला कोणता पण वास नाहीये ओडरलेस इट इज अ डेलिक्विसेंट इन मॉइस्ट एअर डेलिक्विसेंट आहे डेलिक्विसेंट म्हणजे काय डेलिक्विसेंट माहिती का मिनिंग delicate in air it affected by light affected by light other solubility soluble in water and practically insoluble in alcohol तर फिजिकल प्रॉपर्टीज काय सांगितल्या सुरुवातीला त्याचा अपीअरन्स सांगायचं ते सॉलिड फॉर्म मध्ये आहे तर पावडर आहे का ग्रॅन्युल्स आहे कसं तर इथे सांगितले ग्रॅन्युल्स ऑफ पावडर रेडिश ग्रॅन्युल्स किंवा पावडर फॉर्म मध्ये असतं नेक्स्ट आहे डेलिक्विसेंट इन मॉइस्ट एअर डेलिक्विसेंट म्हणजे जे काही एन्व्हायरमेंट मधलं मॉइश्चर आहे ते ऍब्सॉर्ब करायचं काम करतं हे म्हणजे त्याला ओलसरपणा येतो इन मॉइस्ट एअर नेक्स्ट आहे अफेक्टेड बाय लाईट म्हणजे लाईटचा त्याच्यावरती इफेक्ट पडतो आणि
चेंजेस होतात. म्हणजे आपल्याला हे कसं आंबर कलरच्या बॉटल मध्ये स्टोअर करावं लागेल. त्याच्यासाठी लाईट पासून अफेक्ट होणार नाही म्हणून, कारण याची प्रॉपर्टी सांगितली आहे की अफेक्टेड बाय लाईट. एखादी गोष्ट जर खराब होत असेल लाईटनी तर आपल्याला काय करावं लागतं, लाईट पासून प्रोटेक्ट करावं लागेल. म्हणून ते आंबर कलरच्या बॉटल मध्ये स्टोअर केलं जातं. सोल्युबिलिटी काय आहे, सोल्युबल इन वॉटर अँड इनसोल्युबल इन अल्कोहोल. तर वॉटर मध्ये लवकर डिसॉल्व होते आणि अल्कोहोल मध्ये होत नाही. हे झालं त्याचा फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज. नेक्स्ट आहे इनकम्पॅटिबिलिटी. इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय, तर तशासोबत त्याची ऍडव्हर्स रिएक्शन होते. इट इज इनकम्पॅटिबल विथ मिनरल ऍसिड, अल्कली कार्बोनेट अँड कॅनेट्स. म्हणजे हे आपण डायरेक्ट मिनरल ऍसिड असेल, अल्कली असेल ह्याच्यासोबत रिएक्ट करू शकत नाही, कारण ते कंपॅटिबल नाहीये, इनकम्पॅटिबल आहे. नेक्स्ट आहे स्टोरेज. इट इज स्टोअर इन tightly closed container, protect from light and moisture. लाईट आणि मॉइश्चर पासून ह्याला प्रोटेक्ट करायचे म्हणून स्टोरेज काय सांगितलं त्याची स्टोरेज कंडिशन. इट इज स्टोअर फ्रॉम लाईट अँड मॉइश्चर, स्टोअर इन टाइटली क्लोज्ड कंटेनर. कारण फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये त्याच्या दोन्ही पण प्रॉपर्टी दिल्या आहेत, ते डेलिक्विसंट आहे आणि अफेक्टेड बाय लाईट. त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही स्टोरेजच्या कंडिशन मध्ये मेन्शन करावं लागेल की लाईट आणि मॉइश्चर पासून याला स्टोअर करायचं आपल्याला प्रोटेक्ट करून. नेक्स्ट आहे युजेस. नेक्स्ट पॉइंट युजेस. इट इज यूज्ड इन आयर्न डेफिशियन्सी anemia like iron compounds. It is relatively free from astringent properties of ferrous sulfate and it is less irritating than the other preparation. तर ह्याचा एकच यूज आहे की आयर्न डेफिशियन्सी एनिमिया मध्ये हा यूज केला जातो. कारण हे काय करतं, तर ब्लड सेल्स असतील ते इन्क्रीज करायचं काम करतं आणि हिमोग्लोबिन इन्क्रीज करायचं काम करतं. त्याच्यामुळे एनिमिया मध्ये हे यूज केलं जातं. कळालं? नाव तरी दिलं की कंपाऊंडचं. मग त्याचे युजेस झाला. डोस काय आहे, डोस म्हणजे किती घ्यायला पाहिजे. डोस आहे 1 to 3 ग्राम. 1 to 3 ग्राम. Formulation, it is available in the form of tablet, capsule, oral liquid dosage form. म्हणजे हे कोणत्या फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे, सिट्रेट, अमोनियम सिट्रेट. एक तर टॅबलेट पण आहे, कॅप्सूल पण आहे आणि लिक्विड पण फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. टॅबलेट, कॅप्सूल आणि लिक्विड या सगळ्या फॉर्म मध्ये फेरिक अमोनियम सिट्रेट प्रेझेंट आहे. त्याचे ब्रँड नेम आहे किंवा डेक्स्ट्रो ऑरेंज. और डेक्स्ट्रो ऑरेंज. तुम्ही कुठे पण आता मार्केट मध्ये ह्याच्यावरती मेडिकल वरती गेलात किंवा डेक्स्ट्रो ऑरेंज द्या म्हटलं तर तुम्हाला हे कंटेंट भेटेल मध्ये फेरिक अमोनियम सिट्रेट. कोण बोलायला, का बोलताय, नेक्स्ट
molecular weight 406. Synonym ferrous, silica, lead or iron. तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, मॉलिक्युलर वेट 406 आहे. सिनोनिम फेरस सेडिटामेट and iron L ascorbate. आता हे कशाचं कॉम्बिनेशन आहे? फेरस ascorbate हे कशाचं कॉम्बिनेशन आहे? तर ते आहे आयर्न and व्हिटॅमिन सी. ascorbic acid म्हणजे व्हिटॅमिन सी. ascorbic acid मध्ये व्हिटॅमिन सी असतं, म्हणून हे कशाचं कॉम्बिनेशन झालंय? फेरस ascorbate हे आयर्न प्लस व्हिटॅमिन सी चं कॉम्बिनेशन आहे. फेरस म्हणजे आयर्न. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज, इट इज soluble in water, very slightly soluble in alcohol but insoluble in chloroform and ether. त्याचं दुसरं कोणताच फिजिकल प्रॉपर्टीज दिल्या नाही त्याच्यामध्ये. दिल्या नाही म्हणजे तेवढा इम्पॉर्टंट कंपाऊंड नाही, फक्त सिलेबसला आहे तुम्हाला, कारण ह्याचा पण सप्लिमेंट आयर्न डेफिशियन्सी मध्ये दिल्या जातात in the treatment of anemia. तर फक्त फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये ह्याची सोल्युबिलिटी दिलेली आहे. सोल्युबिलिटी काय आहे? सोल्युबल इन वॉटर, slightly soluble in alcohol and insoluble in chloroform, ether. आता uses काय आहे? नेक्स्ट पॉइंट आहे uses. Ferrous ascorbate is used as the iron supplement in the treatment of iron deficiency anemia. आपण बघतोय अॅनिमियाच्या अंतर्गत ऑब्वियसली त्याचा कॉमन यूज काय आहे? In the treatment of anemia. It is also used in the supplement of iron level in the condition such as the pregnancy. Pregnancy मध्ये काय करतात? तर ती सप्लिमेंट म्हणून दिले जातात, कारण त्यावेळी फेरस आयर्नची गरज खूप जास्त असते. जी कोणती मदर असेल तिला आयर्नची डेफिशियन्सी होऊ नये किंवा तिच्या बाळाला होऊ नये म्हणून डॉक्टर प्रिस्क्राइब करतात की आयर्नची सप्लिमेंट देतात इन केस ऑफ प्रेग्नंट वुमन. फेरस ascorbate त्याचे फॉर्म्युलेशन आहे, इट इज अवेलेबल ॲज अ टॅबलेट फॉर्म. फक्त टॅबलेट फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे फेरस ascorbate, कारण त्याच्यामध्ये दोन व्हिटॅमिन सी पण आहे आणि आयर्न पण आहे. म्हणून काय होतं? व्हिटॅमिन सी ची जर डेफिशियन्सी असेल तर भरून निघते आणि आयर्न ची पण असेल तर रिकवर होते. त्याच्यामुळे इन प्रेग्नन्सी फेरस ascorbate प्रिस्क्राइब केलं जातं. त्याचा डोज आहे usually adult dose is 100 mg. टॅबलेट फॉर्म मध्ये फक्त प्रेझेंट आहे ते टॅबलेट फॉर्म मध्ये आणि डोज आहे त्याचा 100 mg डेली. त्याची ब्रँड नेम आहे Duogen CZ and Ferrikine. Duogen CZ and Ferrikine.
कंपाऊंड सांगितले होते, 4 झाले. 5वा कंपाऊंड आहे कार्बोनिल आयर्न. कार्बोनिल आयर्न त्याचा फॉर्म्युला आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला FeCO5. कार्बोनिल कंपाऊंड आहे, कार्बोनिल आयर्न. त्याच्यामुळे कार्बोनिलचं CO येईल आणि फेरस आयर्नचा F येईल. फेरस कार्बोनिल आयर्न मॉलिक्युलर वेट त्याचा आहे 195.90. सिनोनिम आहे पेंटा कार्बोनिल आयर्न. पेंटा कार्बोनिल आयर्न. पेंटा कार्बोनिल कशामुळे म्हटलं की इथे कार्बोनिलचे CO चे 5 ऍटम आहेत, त्याच्यामुळे पेंटा कार्बोनिल म्हटलं त्याच्यामध्ये. Carbonyl iron is a highly pure form of elemental iron. It is not salt, but it is a metallic iron. It has a very fine particle size and a large surface area, which provide better absorption when taken orally. तर हे काय पावडर फॉर्म मध्ये आहे, पावडर फॉर्म मध्ये आहे, ओरली घ्यायचं आहे. Physical properties: it occurs as a gray powder or the yellow liquid. म्हणजे दोन फॉर्म मध्ये सांगितलंय, ग्रे पावडर आहे किंवा येलो लिक्विड फॉर्म मध्ये आहे. It is insoluble in water. Solubility सांगितली आहे, insoluble in water. वॉटर मध्ये soluble नाही म्हणजे काय, ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये soluble आहे, लाईक अल्कोहोल, क्लोरोफॉर्म. insoluble in सगळे दुसरे कंपाऊंड होते ते कसे होते, वॉटर मध्ये soluble होते. म्हणजे काय आहे, insoluble in water and soluble in organic compounds like alcohol, chloroform. It has a musty odor. म्हणजे odorचं काय सांगितलं, musty odor. Storage is stored at room temperature away from heat and moisture. It should be kept out to the reach of the children because of the accidental overdose can be fatal to the children. लहान लेकरांपासून कोणते पण औषध लांबच ठेवावे लागतात, कारण त्यांना कळत नाही किती घ्यायचं. एखाद्या वेळेस औषधामध्ये ते घेऊ शकतात, कशाचं काय माहित नाही. तर प्रिकॉशन सांगितले तर स्टोरेज करताना लहान मुलांपासून कीप अवे फ्रॉम द चिल्ड्रन and store at the room temperature. म्हणजे एक्सेस टेम्परेचर नाही पाहिजे आणि हीट आणि मॉइश्चर पासून लांब ठेवा. स्टोरेज कंडिशन अवे फ्रॉम हीट अँड मॉइश्चर. त्याचं फॉर्म्युलेशन आहे, इट इज अ फॉर्म ऑफ ओरल टॅबलेट्स और ओरल सस्पेन्शन. कारण हे लिक्विड आणि पावडर फॉर्म मध्ये आहे, त्याच्यामुळे टॅबलेट आणि सस्पेन्शनच्या स्वरूपामध्ये त्याचं फॉर्म्युलेशन प्रेझेंट आहे. Dose, adult dose is 50 mg orally 3 times a day. Dose आहे त्याचा 50 mg thrice a daily. म्हणजे दिवसातून 3 वेळा 50 mg त्याचा डोस आहे. ब्रँड नेम आहे त्याचे फिसॉल कॅप्लेट. ब्रँड फिसॉल कॅप्लेट आयकार एलिमेंटल आयर्न.
ब्रँड नेम त्याचे फिसॉल, कॅपलेट, आयकॉन आणि एलिमेंटल आयोडीन त्याचे ब्रँड नेम आहे. त्याचा यूज काय आहे तर यूज आपण पाहतोय ॲनिमियाचा अंतर, त्याच्यामुळे डेफिशियन्सी ॲनिमिया असेल तर त्या केसमध्ये त्याचा यूज होतो कार्बोनिल आयर्नचा. इट इज आल्सो यूज ॲज अ आयर्न डायटरी सप्लिमेंट. एखाद्या वेळेस सप्लिमेंट म्हणून सुद्धा यूज करू शकतो. डेफिशियन्सी नसताना पण आपण काय करू शकतो, आयर्नची सप्लिमेंट घेऊ शकतो. जसे मल्टीव्हिटॅमिन कोणी घेऊ शकतं तसं आयर्नची सप्लिमेंट पण घेऊ शकतो. इथे तुमचे हिमॅटॅनिक्स आणि त्याच्या अंडरचे 5 कंपाऊंड संपले. कळाले हिमॅटॅनिक्स म्हणजे काय? जे ब्लड इन्क्रीज करायचं काम करतात, हिमोग्लोबिन आणि ब्लड सेल्स. त्याच्यामध्ये सगळे आयर्न म्हणजे फेरस कंपाऊंड येतात त्याच्या अंडर. आता तुम्हाला विचारलं फेरस सल्फेट कोणता कंपाऊंड आहे तर यायला पाहिजे हिमॅटॅनिक्स म्हणून यूज केला जातो. ठीक आहे, कळते का? एक्झाम कधी आहे काय सांगितलं तुम्हाला? मला माहित नाही. तुमची असेल एखाद्या वीक मध्ये होईल सर, कारण सेकंड इयर मध्ये लेट जर ऍडमिशन असल्यामुळे थोडी लेट आहे. How is the dental related to teeth? Dental products are the compounds which are used in the teeth disorder or other oral ailments. Teeth products कशासाठी यूज करतात तर जे काही दाताच्या विषयक डिसऑर्डर्स असतील त्याच्या रिलेटेड डेंटल products are which are used in the teeth disorder or other oral ailments. त्याच्या अंडर कंपाऊंड्स येतात अँटी कॅरीज एजंट. डेंटल प्रोडक्ट्स मध्ये येतात अँटी कॅरीज एजंट. नेक्स्ट cleaning and polishing agent. नेक्स्ट आहे डेंटल सिमेंट. Dental cement and fillers. Next time mouth washes. Desensitizer. Denture cleaners. तर डेंटल प्रोडक्ट्सच्या अंडर आपल्याला एवढे प्रोडक्ट्स स्टडी करायचे. फर्स्ट आहे अँटी कॅरीज एजंट, सेकंड आहे क्लीनिंग अँड पॉलिशिंग एजंट, थर्ड आहे डेंटल सिमेंट अँड फिलर्स, नेक्स्ट माउथ वॉशेस, डिसेन्सिटायझर, डेंचर ॲडेटिव्ह आणि नेक्स्ट आहे डेंचर क्लीनर. तर तुम्हाला नावावरून लक्षात अँटी कॅरीज एजंट. कॅरीज म्हणजे काय? अँटी कॅरीज. कॅरीज म्हणजे काय? कॅरीज म्हणजे दात किडणे. अँटी कॅरीज एजंट म्हणजे जे काय करतात दात
किडण्यापासून रोखतात त्यांना अँटी कॅरीज एजंट म्हणतात. आता स्टेप बाय स्टेप बघूया आपण. फर्स्ट पाहूया अगोदर अँटी कॅरीज एजंट. Anti-carriage agents. These agents are used to prevent and control tooth decay or caries. For example, sodium fluoride, stannous fluoride. तर anti-carriage agent काय करतात? First, anti-carriage agent prevent tooth decay and caries. tooth decay म्हणजे काय? तर दात झिजण्यापासून रोखतात आणि कॅव्हिटीज होत नाही, कॅरीज होत नाही दातामध्ये. म्हणजे काय? तर तुमचे दात एकतर डिके होत नाही. डिके म्हणजे झिजणे आणि दुसरं म्हणजे किडणे. झिजणे किंवा किडणे याच्यापासून रोखायचं काम करतात अँटी कॅरीज एजंट. त्याचे एक्झाम्पल आहेत सोडियम फ्लोराइड आणि स्टॅनस फ्लोराइड. म्हणजे फ्लोराइड कंपाउंड्स आर यूज्ड फॉर द अँटी कॅरीज एजंट. ते आहेत सोडियम अँड स्टॅनस फ्लोराइड. एक्झाम्पल आहे सोडियम फ्लोराइड and stannous fluoride. Anti-carriage agents example काय आहेत? stannous fluoride and sodium fluoride. Dental caries is the condition in which the enamel, the surface outermost covering of the teeth, is corroded, leading to the formation of cavities. It fades untreated, it slowly reaches the deeper section of the tooth, namely dentine and dental pulp. Dental pulp involves blood vessels and so it becomes very painful and tooth becomes sensitive to hot and cold or the sweet food. म्हणजे काय काय होतं, एखाद्या वेळेस एखाद्याच्या दाताला गरम वस्तू लागू देत नाही. गरम, थंड किंवा गोड खाल्लं की दात दुखतात. तर त्याचं कारण काय आहे? तर त्यांना कॅरीज झालेले असतात दातामध्ये. म्हणजे त्यांचे दात किडलेले असतात. ते डीप मध्ये जाऊन इनॅमल म्हणजे आपल्या टीथचं वरचं जे कव्हरिंग असतं त्याला इनॅमल म्हणतात. टूथ इनॅमल. दाताच्या वर जे असतं त्याला टूथ इनॅमल म्हणतात. आणि ते एखाद्याला फॉर एक्झाम्पल हे तुमचं माउथ आहे, हे दात आहे. त्याच्यावरचं जे असतं हे इथे त्याला किरडे म्हणतात मराठीमध्ये. त्याला म्हणतात इनॅमल. हे आहे टूथ. तर हे काय होतं, आता इथे जर कॅव्हिटी झाली म्हणजे इथे जर दात किडला असेल तुमचा, तर हे मध्ये मध्ये जाऊन काय करतं, हे इनॅमल पर्यंत पोहोचतं, ते रीच होतं. आणि इथे असतात तुमच्या ब्लड वेसल्स असतात. तर ते ब्लड वेसल्स पर्यंत जातं आणि तिथे मग तुम्हाला पेन होतो. म्हणजे काय होतं, तुम्हाला तिथे सेन्सिटिव्ह होतं. तर इथे तुम्हाला कॅरीज झाली. अँटी कॅरीज एजंट म्हणजे काय? इथे तुमचा दात किडतोय तर इथे मध्ये मध्ये जाऊन इनॅमल पर्यंत जातो. इनॅमल मध्ये असतात ब्लड वेसल्स. त्या ब्लड वेसल्स पर्यंत रीच झाल्यामुळे काय होतं, त्याच्यातून रक्त येणं किंवा पू म्हणतात त्याला, तर ते पल्प होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं, तुमचे दात सेन्सिटिव्ह होतात फॉर द कोल्ड असेल किंवा हॉट असेल किंवा स्वीट असेल. तुम्ही काही खाल्लं तरी तुमचे दात दुखतात, कारण ते होतं तुमच्या कॅरीज होतात दातामध्ये. आणि अँटी कॅरीज एजंट फक्त हे प्रिव्हेंट करायचं काम करतात. आणि त्याचे एक्झाम्पल काय आहेत? सोडियम फ्लोराइड आणि स्टॅनस फ्लोराइड. Caries occur when the enamel is attacked by acid,
mainly lactic acid and butyric acid. These acids are produced from the action of bacteria on the food particle left in the crevice of the teeth. म्हणजे काय होतं आपण जेवण केल्यानंतर काही पार्टिकल्स दाताच्या दोन दाताच्या मध्ये राहू शकतात. ते फूड पार्टिकल्स काय करतात मग त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते आणि मायक्रो ऑर्गॅनिझम काय प्रोड्यूस करतात मायक्रो ऑर्गॅनिझम प्रोड्यूस होतात. फूड पार्टिकल राहिला त्या पार्टिकल्स च्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते आणि मायक्रो ऑर्गॅनिझम ऍसिड फॉर्मेशन ऑफ ऍसिड करतात. फॉर्मेशन ऑफ ऍसिड करतात. जर ऑर्गॅनिझम फॉर्म झाले मायक्रो ऑर्गॅनिझम ते काय करतात ऍसिड प्रोडक्शन करतात. ते ऍसिड निर्माण करायचं काम करतात आणि त्या ऍसिड मुळे आपले दात खराब होतात. आणि कोणते ऍसिड मेनली लॅक्टिक ऍसिड आणि ब्युटेरिक ऍसिड. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात ब्युटेरिक ऍसिड किंवा लॅक्टिक ऍसिड ब्युटेरिक ऍसिड किंवा लॅक्टिक ऍसिड फॉर्म करायचं काम करतात आणि हे ऍसिड फॉर्म झाल्यामुळे काय होतं कॅरीज निर्माण होतात. कॅरीज म्हणजे दात किडणे. These acids dissolve in the tooth enamel and dentin leads to the formation of cavity. The bacteria get loaded in these cavities and the condition worsen. म्हणजे काय होतं त्या ठिकाणी कॅव्हिटीज निर्माण झाल्या तर अशीच कॅव्हिटी राहून किंवा दात किडून किडून काय होणार आणखी कंडिशन लास्ट स्टेप पर्यंत जाणार. म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळेस दात पण रिप्लेस करावा लागतो. जास्त जर केलं जास्त मोठी कॅव्हिटी झाली तर त्या ठिकाणी तुम्हाला दात काढून पण टाकावा लागतो. Caries can be prevented by proper oral hygiene by using the fluoride containing toothpaste or fluoride mouth rinses. Fluoride get incorporated in the enamel structure and make it more resistant to the action of the acids. The microorganism mainly responsible for the dental caries is the Streptococcus mutans. आता तुम्हाला इथे सांगितलं की मायक्रो ऑर्गॅनिझम ची ग्रोथ होते तर नेमकं कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम तर स्ट्रेप्टोकोकस म्युटन्स म्हणजे स्पेसिफिक हा मायक्रो ऑर्गॅनिझम प्रोड्यूस होतो दातामध्ये. त्याचं नाव आहे स्ट्रेप्टोकोकस म्युटन्स. हे काय काम करतं तर मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर्मेशन ऑफ ऍसिड करतं. ऍसिड कोणता लॅक्टिक ऍसिड आणि ब्युटाइक ऍसिड. आणि मग आपल्याला हे प्रिव्हेंट करायचं म्हणजे आपले दात खराब होण्यापासून तर त्याच्यासाठी आपल्याला फ्लोराईड कंटेनिंग कंपाऊंड यूज करावे लागतील जे की मेनली आपल्या टूथपेस्ट मध्ये असतात. तुम्ही कधी टूथपेस्ट कंटेंट पाहिले ना काय काय आहे टूथपेस्ट आपण रोज सकाळी उठलं की सगळेजण ब्रश करतो. त्याच्यामध्ये कधी पाहायचं त्याच्यामध्ये फ्लोराईड कंपाऊंड प्रेझेंट असतात which can help to prevent from the caries. तर ह्याच्यावरती प्रिव्हेंशन म्हणून आपण फ्लोराईड कंपाऊंड आपल्या टूथपेस्ट मध्ये मेनली इन्क्लूड केलेले असतात. कळालं नेमकं अँटी कॅरीज कॅरीज म्हणजे काय अँटी कॅरीज एजंट कशासाठी यूज करतात. कॅव्हिटी निर्माण होते मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे. मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात ऍसिड निर्माण करायचं काम करतात आणि त्या ऍसिड मुळे आपल्या दातावरती कॅरीज निर्माण होतात. त्याच्यासाठी अँटी कॅरीज एजंट यूज केले जातात लाईक फ्लोराईड कंपाऊंड. एक्झाम्पल आहे सोडियम फ्लोराईड आणि स्टॅनस फ्लोराईड. त्याच्यामध्ये फर्स्ट बघूया आपण आता सोडियम फ्लोराईड. सोडियम फ्लोराईड त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे NaF. सोडियम आणि फ्लोराईड सोपं आहे नावानुसार. त्याचा मॉलिक्युलर वेट आहे 41.9.
व्हाईट पावडर, व्हाईट पावडरच्या फॉर्म मध्ये आहे कलरलेस, ओडरलेस क्रिस्टल्स, म्हणजे क्रिस्टल्स पण असू शकतात, म्हणजे त्याला कोणता पण वास नाहीये, लाईक ओडरलेस, टेस्टलेस, सॉरी कलर सांगितलाय, कलरलेस आणि ओडरलेस. कलरलेस म्हणजे व्हाईट असणार आहे, कलरलेस म्हणजे दुसरा कलर कोणता नाही, तर व्हाईट कलर म्हटलं कलरलेस. आणि ओडरलेस आहे soluble in water, soluble in water, insoluble in alcohol, insoluble in alcohol. Aqueous solution of sodium chloride is alkaline in nature. तर याचा नेचर सांगितले, एरिया काय आहे याचं लिक्विड सोल्युशन, aqueous सोल्युशन. aqueous म्हणजे वॉटर मधलं सोल्युशन कसं आहे, अल्कलाइन आहे, म्हणजे बेसिक इन नेचर आहे सोडियम क्लोराइड. कळालं त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, मॉलिक्युलर वेट आणि फिजिकल प्रॉपर्टी. ह्याला सिनोनिम वेगळं काही नाहीये. तर याच्यामध्ये आता फिजिकल प्रॉपर्टी झाल्या, नंतर बघूया केमिकल प्रॉपर्टी. तर केमिकल प्रॉपर्टी मध्ये दोन दिल्या, इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड and in presence of aqueous solution. Chemical properties. First time, in presence of acid. In presence of acid. In presence of acid म्हणजे काय, जेव्हा सोडियम क्लोराइड ऍसिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल तर काय होतं, in presence of acid it forms hydrofluoric acid. सोडियम क्लोराइडचं काय होईल, सोडियम क्लोराइड प्लस ऍसिड जर झालं तर त्याच्यापासून काय निर्माण होईल, हायड्रोफ्लोरिक ऍसिड. हायड्रोफ्लोरिक ऍसिड फॉर्म which is poisonous. हायड्रोफ्लोरिक ऍसिड कसं आहे, पॉइझनस आहे, हार्मफुल आहे. त्याच्यामुळे ऍसिड सोबत आपण त्याला रिएक्ट नाही करायचं, त्याची केमिकल रिएक्शन होते आणि हायड्रोफ्लोरिक ऍसिड फॉर्म होतं which is poisonous to, it can attack the tissue and causes painful slow healing burns. म्हणजे हे जर फॉर्म झालं तर त्याच्यापासून काय होतं, तर आपल्या बॉडीला एक पेन होऊ शकतो, टिश्यू डिस्ट्रॅक्ट म्हणजे टिश्यू वरती इफेक्ट होतो, and healing burns म्हणजे आपल्याला कोणतं एखादं औषध वगैरे लागलं तर बर्निंग म्हणजे जळाल्यासारखं होतं, आग होती, तर तसं फॉर्म होतं हायड्रोफ्लोरिक ऍसिड. हिलिंग बर्न्स होतात म्हणजे जळाल्यासारखं होतं, आपले जे काही स्किन वर असतं त्याच्यासोबत इरिटेशन्स होतात ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ हायड्रोफ्लोरिक ऍसिड. त्याच्यामुळे आपल्याला केमिकल रिएक्शन त्याची सोडियम क्लोराइडची ऍसिड सोबत रिएक्शन होऊन हायड्रोफ्लोरिक ऍसिड फॉर्म होतं which is poisonous. त्याची केमिकल प्रॉपर्टी आहे सेकंड, the aqueous solution of sodium chloride corrodes ordinary glass bottles, so the solution should be prepared in still water and stored in a dark pyrex bottle. म्हणजे काय सांगितलं, आता सोडियम क्लोराइड आपण त्याचं aqueous solution फॉर्म केलं, सोडियम क्लोराइड प्लस वॉटर, म्हणजे aqueous म्हणजे वॉटर सोबत. तर हे जे काही सोडियम क्लोराइड aqueous सोल्युशन होतं तर ते लवकर डिटोरिएट होतं, म्हणजे त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ लवकर होते. त्याच्यामुळे आपल्याला कशामध्ये बनवायचं, aqueous सोल्युशन मध्ये बनवायचं नाही, तर जे काही डिस्टिल्ड वॉटर माहितीये, जे की नॉर्मल प्युरिफाइड वॉटर पेक्षा आणखी प्युरिफाइड असतं त्याला डिस्टिल्ड वॉटर म्हणतात. तर मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ कमी होण्यासाठी आपल्याला
नॉर्मल प्युरिफाईड वॉटरच्या ऐवजी डिस्टिल्ड वॉटर यूज करायचं आहे. नॉर्मल जर यूज केलं तर आपल्याला ते युजफुल नाहीये, कारण त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ लवकर होते. त्याच्यामुळे सोडियम क्लोराईड प्लस डिस्टिल्ड वॉटर यूज करायचं आहे. आणि स्टोअर करायचं आहे. स्टोअर इन अ डार्क पायरेक्स बॉटल, म्हणजे ग्लासचा प्रकार आहे पायरेक्स ग्लास, त्या बॉटल मध्ये स्टोअर करायचे. ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम विच इज हार्मफुल, त्याच्यामुळे डिस्टिल्ड वॉटर मध्ये सोडियम क्लोराईडचं लिक्विड ऍक्टिव्ह सोल्युशन बनवायचं आहे, कारण त्याची केमिकल प्रॉपर्टी चेंज होऊ शकतात. नेक्स्ट आहे स्टोरेज. It should be stored in well closed container made up of pyrex. The ordinary glass should not be used for the sorting its aqueous solution. The solution for dental use should be prepared in distilled water. They should not be stored for more than 6 months. त्याच्यामध्ये स्टोरेज कंडिशन काय सांगितली आहे तुम्हाला? हे पायरेक्सच्या बॉटल मध्ये स्टोअर करायचं आहे, कारण जास्त दुसऱ्या जर केलं तर मायक्रो ऑर्गॅनिझमची त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतात मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याच्यामुळे किंवा त्याचे साल्ट फॉर्म पण होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे? डिस्टिल्ड वॉटर मध्ये त्याचं ऍक्टिव्ह सोल्युशन बनवायचं आहे. स्टोअर इन पायरेक्स ग्लास, आणि जे काही सोल्युशन आहे ते तुम्हाला 6 मंथच्या अगोदर यूज करायचं आहे, म्हणजे त्याचा फक्त शेल्फ लाईफ काय आहे? 6 मंथ. त्याच्यानंतर ते आपण यूज नाही करू शकत, कारण आपण कोणता पण फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म्युलेशन बघत असताना त्याच्यावरती आपण डेट बघतो, एक्सपायरी डेट, बरोबर आहे? इतके दिवस जरी बघत नसाल तरी आता फार्मसी फील्ड मध्ये आला तर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट बघणं मस्त आहे, कारण जास्त दिवस जर एक्सपायर डेट बार असेल तर आपण ते यूज करत नाही, कारण ते एक्सपायर झालेलं असतं. त्याच्यामुळे केमिकल कंटेंट चेंज होऊ शकतात. त्याच्यामुळे 6 मंथच्या नंतर आपण हे सोल्युशन यूज करू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होऊ शकते. ते झालं स्टोरेज. नेक्स्ट आहे युजेस. सोडियम क्लोराईड कशासाठी यूज? इट इज यूज्ड इन द प्रिव्हेंट ऑफ डेंटल कॅरीज, कारण आपण पाहतोय डेंटल कॅरीजच्या अंडर, त्याच्यामुळे प्रिव्हेंशन ऑफ डेंटल कॅरीज. त्याचे सोल्युशन्स पण डॉक्टर प्रिस्क्राइब करतात. इन केस ऑफ द डेंटल कॅरीज प्रिव्हेंट, sodium chloride is added to the water supply to concentration of 1 ppm. A solution 2% is prepared applied topically surface dry teeth. Other than dental caries, आता दूसरा पण यूज आहे. Ingredient of some insecticide आणि rodenticide, म्हणजे in case of आपण पाहतो अँटी कॅरीजचा अंडर, यूज काय असेल? अँटी कॅरीज एजंट यूज, and other than insecticide म्हणून पण यूज होतो. insecticide and rodenticide. insecticide आणि rodenticide म्हणून पण सोडियम क्लोराईडचा यूज होतो. एक मेन यूज आहे अँटी कॅरीज एजंट म्हणून यूज केलं जातं, आणि दुसरा काय आहे? insecticide किंवा rodenticide म्हणून यूज केला जातो. त्याचा डोस आहे orally 2.2
म्हणजे डेली डोज आहे ओरली आणि टॉपिकली अप्लाइड 2% सोल्युशन ऑन द टीथ. टॉपिकली म्हणजे सरफेस वरती आपल्याला त्याला टॉपिकली 2% सोल्युशन आपण त्याचं यूज करू शकतो. म्हणजे त्याचं कॉन्संट्रेशन सांगितले 2%. 2% म्हणजे जर 100 ml घेतला आपण तर त्याच्यामध्ये फक्त 2 ग्राम असेल सोडियम क्लोराइड आणि बाकीचं सगळं वॉटर असेल 98%. म्हणजे ते झालं 2%. कळालं अँटीकॅरिंग एजंट? हे अँटीकॅरिंग एजंट. The agent are used to prevent. These agents are used. These agents are used. These agents are used to prevent and control. To prevent and control tooth decay. Tooth decay or caries. Tooth decay or caries.